नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा मैत्रिणो, आज मी इथं उभा आडवा असा कांदा चिरून घेतला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल उभा आडवा म्हणजे कशाला, आणि तुम्ही थंबीलही पाहिला असेल मैत्रिणो, कारण की तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे. पहा मैत्रिणो, आज हा उभा आडवा कांदा चिरल्यामुळे आपल्याला मस्तपैकी मैत्रिणो पाऊस पडतोय, मस्तपैकी कुरकुरीत भजी खायच्यात. मग पहा, अशा पावसाच्या ह्याच्यात अशी कुरकुरीत भजी करून तर पहा, अगदी हॉटेलसारखी मैत्रिणी होणार ना. आपण याला सोडा वापरणार ना काही. पहा, सोडा नाही वापरणार, तेल नाही वापरणार, त्याच्यात टाकायला अजिबात काहीच नाही. चला आता इथं बघा काय लागतंय तेवढं साहित्य वाटण घेतलेलं आहे मी. मिरच्या घेतल्या 7-8, ओवा घेतला आहे, लसूण घेतला आहे, जिरी घेतले, त्याच्यानंतर आलं घेणार आहे. पहा, आता हे आलंसुद्धा मी त्याच्यात टाकून देते. असं किसून आलं टाकायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण असं मैत्रिणीनं वाटून घ्यायचं आहे बरं का. पहा, अक्षरशः हॉटेलसारखी आपली भजी होणार आणि त्याशिवाय घरच्या घरी. मग चला आता हो का, कांदा संपूर्ण पातेल्यात मी टाकून घेतलेला आहे मैत्रिणी, पाहू शकता. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला मीठ. मीठ टाकल्यावर मैत्रिणी आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने असं चोळून घ्यायचं आहे बरं का. हो का, कांद्याला संपूर्ण असं मीठ लागलं पाहिजे आणि मस्त असं दाबून चोळायचं आहे. पहा, मस्त असा कांदा बघा. आपण आता हा चोळून घेऊया. कांदा चोळून झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, जे वाटण आपण वाटून घेतलं, जिरं, आलं, कोथिंबीर, त्यात थोडी कोथिंबीरही टाकली बरं का मैत्रिणी वाटणाला, मिरच्या, लसूण, ओवा, हे सगळं टाकलं आहे पाहू शकता. आणि आता ते वाटण आपण त्याच्यात टाकलं. त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. त्याच्यानंतर उगाच थोडीशी हळद टाकायची मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता हे पूर्ण आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे बघा, अशा पद्धतीने की संपूर्ण मसाल्या आपलं जे वाटण काढलं होतं ते संपूर्ण कांद्याला लागलं पाहिजे चोळून. त्याच्यानंतर तुम्हाला किती करायची किती नाही, पिठाचा मी काय अंदाज सांगू शकत नाही मैत्रिणो. पीठ तुमच्या मनाने घेऊ शकता, कारण की आपल्याला भजी करायची म्हणलं त्या पिठाचं काय असं मापच नाही सांगता येत. हो का, तुम्ही पीठ जेवढं फेटून घ्यायचं मस्तपैकी, आणि लगेच फेटलं की लगेच करायला घ्यायचं ना. त्याच्यात सोडा टाकायचा ना काही तेल टाकायचं कोमट. पहा, चला आता मैत्रिणो मस्तपैकी फेटून झालं आहे. इथं तेलही ठेवलं आहे, पाहूया तेल गरम झालं आहे का. मस्त असं तेल तापले. पहा मैत्रिणो, आता आपण एक तुकडा टाकून बघितला की अक्षरशः तो खालीहून वर आला, म्हणजे चांगलं तापले. चला आता मस्त अशी कुरकुरीत भजी सोडून देऊया. अगदीच कुरकुरीत मऊ लुसलुशीत, अगदी हॉटेलसारखी चव. पहा मैत्रिणो, आणि चविष्ट बी खूप होतात. आडवा कांदा उभा कांदा चिरून दोन्ही मिक्स कांदे आहेत आणि भजी बी खूप छान होतात. पहा एकदा अशी रेसिपी करून, अक्षरशः तोंडाला चव नसली तर तोंडाला चव येणार. आणि तसं जर म्हणलं तर भजी पाहिल्यावर कोणाला खाऊशी नाही वाटत. गरम गरम भज्यानो ताव तर सगळ्यांनाच मारूशी वाटतो का नाही. बघितल्या बघितल्या तरी तोंडाला पाणी सुटतं. तुमच्या बी सुटलं असेल. पहा, चला आता इथं एक घाणा काढून झालेला आहे, अजूनही तळून घेते आणि तुम्हाला दाखवते मैत्रिणी. मस्तपैकी पाहू शकता तुम्ही. चला पहा, काय सुंदर रंग बी दिसतोय. आता लगेच दुसरी सोडून देते बघा मैत्रिणी. मग अशी जरा थोडंसं तेल कमी होतं तापलेलं आणि आता चांगलंच तापले. पहा, आता असं कडक तेल असलं की मस्त अशी लुसलुशीत फुगतात, एकदम छान दिसायला बी दिसतात. पहा, आणि टाकताना कधी बी काळजी घ्या मैत्रिणी, तेलही उडू शकतं. पहा, कांदा भजी म्हणजे सगळ्यांच्या आवडतीची. हे बघा काय छान मस्तपैकी दिसतात का नाही. कांदा भजी म्हणा, खेकडा भजी म्हणा, म्हणजे काहीही म्हणलं तरी चालेल. आता इथं त्याच्याबरोबर 3 मिरच्या बी टाकते. पहा, आणि मिरच्या जर चिरलेल्या नसल्या तर हमखास टक्के उडतात. हे बघा, आता ह्या उडल्या, शेवटी माझ्या हातावर तेल उडलं. पहा मैत्रिणी, अगदी छान ही कलर बी छान झालेला आहे.
आणि अगदीच मस्त अशी भज्या फुगलेल्या आहेत पाहू शकता. आणि त्याशिवाय फुगल्यावर बी मस्त अशी जाळी पडती बघा. मग हे पाव आणि भजी खायला काय टेस्टी लागतात का नाही. कुरकुरीत पाव असे गरम केलेले आहेत पाहू शकता तुम्ही. आणि चला हे का भजी बी अगदी मस्त अशी दाबली की पोकळ एकदम. हे बघा अगदी जाळीदार मैत्रिणी भजी झालेली आहेत. मग नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडला असला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा मैत्रिणी. चला उद्या भेटूया. बाय.